चला तर मग फ्रेंड्स आता ओपन करूया माझं सरप्राईज गिफ्ट दाखवते। तर ही आहे अशी पिशवी दाखवलेलीच आहे आणि हे बघून तुम्हाला अंदाजा आला असेल की याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही। हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान छान मस्त आणि मजेत असाल। तर आहात ना मस्त? हां फ्रेंड्स, मस्तच असायला पाहिजे। तर बघा फ्रेंड्स, आत्ता सगळे माझे कामं वगैरे आवरून झालेले आहे। तर मला एक व्हिडिओ शूट करायचा होता जो की माझ्यासाठी खूप असा सरप्राईज आहे तो व्हिडिओ, आणि ती वस्तूसुद्धा सरप्राईजच आहे माझ्यासाठी, जे की मला माझ्या नवऱ्याने गोल्डची ज्वेलरी दिलेली आहे। तर ती ज्वेलरी काय आहे हे बघण्यासाठी मात्र हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, मला ना माझ्या नवऱ्याने गोल्डची ज्वेलरी सरप्राईज दिलेली आहे, तर मला तेच तुमच्यासोबत शेअर करायची आहे। आणि अनएक्सपेक्टेड गिफ्ट आहे ते माझ्यासाठी। तर मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे ती सोन्याची वस्तू। आणि तर त्याच्या आधी मला प्रिशाला ना थोडंसं काहीतरी खाऊ घालायचं आहे, म्हणजे काहीतरी बनवून तिला मी खाऊ घालते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते। तर आता जाते मी किचनमध्ये आणि तिच्यासाठी छान असं काहीतरी बनवते। तर चला मग आता आपण थोडं किचनमध्ये जाऊ, काहीतरी बनवू आणि मग नंतर मी लगेच तुम्हाला ना ती वस्तू दाखवते आणि तुम्हाला दाखवते आमची प्रिशाने इथे मस्तपैकी मोबाईलवरती बघत आहे। तर हे बघा, मी ना थोडी तिला रागाला आली होती, तर तिनं थोडीशी गुस्सा हो गई है प्रिशा, है ना? प्रिशाला थोडा राग आलेला आहे। तर प्रिशू सॉरी बेटा, इकडे बघ ना प्लीज प्लीज, थोडाशा। वाव प्रिशा गुड गेला आहे, थोडाशा प्लीज। छान। काय झालं तुला? आमच्या प्रिशाला ना मम्मा थोडी रागाला आली होती, है ना प्रिशू? क्या देख रही है तू? काय बघत आहे? इकडे बघ, काय बघते तुम्हाला सांग? ओके, तर असं चालू आहे आमच्या प्रिशाचं। प्रिशू अभी खाना खाएगी तू? क्या खाएगी अम्मी? ओके दिखा। क्या बनाओ? ओए हाथ नहीं लगाना। क्या वो बनाऊं? स्वीट बनाऊं या तिखट बनाऊं? मिरची डालू उसमें? तर आमच्या प्रिशाला ना ही जी आहे ना लापसी रव्याची ते बनवायची आहे, तर ते बनवून देते मी आता। तर मस्तपैकी ना कामं वगैरे झालेले आहे आणि मस्त फ्रेश वाटत आहे सगळं। प्रिशाची अंघोळ झालेली आहे, माझी तर सकाळीच झालेली आहे, मी सुद्धा परत फ्रेश झालेली आहे। आणि आता मी तिला ना ही जी लापसी आहे ना ते करणार आहे। तर नॉर्मली ना मी ही तिखट लापसी करते, पण ना मला असं वाटते की आज थोडं गूळ टाकून गोड बनवा, पण ती खाते की नाही माहिती नाही मला, पण चला तरी पण ना तिखटच बनवूया, ती चांगली खाते तिखट केलं तर चला मग आता ही लापसी बनवून घेते पटापट आणि मग नंतर मी बोलते तुमच्यासोबत। तर इथे बघा फ्रेंड्स, मस्त मी छोटासा गंज ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ना तेल टाकून घेते। तर तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता। मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरतून बटरसुद्धा ॲड करणार आहे, जेणेकरून टेस्ट ही मस्त येते। आणि बघा तेल टाकल्यानंतर काही नाही, एकदम इझी रेसिपी आहे ही, लहान लेकरांना खूप आवडीने खातात। तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना ही रेसिपी नक्की ट्राय करून दाखवा, त्यांना आवडेल अशी मी गॅरंटी देते। तर मी आता पटापट करून घेते ही रेसिपी। जर तुम्हाला प्रॉपर ही रेसिपी कशी करायची असते ते पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला ही रेसिपी डिटेलमध्ये कशी करते ते सांगते। तर मी आता ही रेसिपी पटापट करून घेते आणि मग नंतर ना आपलं सरप्राईज गिफ्ट दाखवायचं आहे तुम्हाला, आणि मला सुद्धा वेट नाही होत आहे, तुम्हाला कधी दाखवू आणि कधी नाही असं होत आहे। तर तुम्ही गेस करून सांगा काय असेल आणि काय नाही। करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आणि हे बघा, आमची प्रिशा आहे ना स्वयंपाक करताना ना मला अशी घेस म्हणते, एवढी बदमाश आहे ना प्रिशा। इकडे बघ, हाँ देखो प्रिशा ना अभी गुस्सा हो गई है, हमारी प्रिशा ज्यादा गुस्सा ही होती रहती है।
मुझे, मेरे पप्पू लेना प्लीज। गंदी, उधर देखो वो मामा आ गया, देखो ये मामा। मामा को बोला आ जाओ, आ जाओ बोलना, मामा आ जाओ। हा, आणि आमची प्रिशा ना रोज नवीन नवीन ना काहीतरी टीव्ही मधलं किंवा मोबाईल मधलं पाहून शिकते. प्रिशा तिच्या डॅडीला आणि मला म्हणते मम्मा मम्मा मम्मा, काय ग प्रिशू, आटा कैसे बोलते, कैसे बोलते वो आटा, डैडी ऐसे, मम्मी मम्मी आटा बोलो, आटा, और बोलती ये लेचा आटा, ऐसे करते. प्रिशू आटा बोल, आटा. अशी कुठे शिकली काय माहिती, मोबाईल मध्ये बघते त्याच्यामधूनच शिकायला पाहिजे बहुतेक, हो ना प्रिशू. हा, तर आता प्रिशाचं जेवायचं झालं, तिला जेवायचं देते आणि नंतर मग आपलं सरप्राईज दाखवू. अरे प्रिशू, प्रिशू डैडी ने मम्मा को क्या सरप्राइज दिया था, केक दिया केक दिया. क्या दिया आप गेस करो और मुझे बताना, है ना प्रिशू. हाँ, और मैं थोड़ी क्लिप भी ऐड करूंगी ये वीडियो में, जब मेरे हबी ने मुझे सरप्राइज दिया था ना तब का रिएक्शन वाली, और तो वो भी तुम देख लेना, है ना प्रिशू. हाँ चलो, तो फिर मिलेंगे जल्द ही सरप्राइज के साथ. इथे ना मस्त पैकी ही अशी लापसी तयार झालेली आहे, जवळून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, तर हे बघा, हे अशा पद्धतीने ना जर आपण लेकराला दिलं ना खायला तर लेकराला मस्त. ओय बेटा, ओके, तर लेकरांना मस्त पैकी आवडीने खाते. तर चला मग आता मी प्रिशाला ना जेवू घालते आणि नंतर तुम्हाला बोलते. मला मस्त पैकी जेवण वगैरे दिली आणि ती जेवण केली मस्त आता, आणि थोडीशी टीव्ही बघत आहे. म्हटलं मी थोडा व्हिडिओ करून घेते. ती टीव्ही बघते, तर तिला झोपायची वेळ सुद्धा झालेली आहे. आणि तर चला म्हटलं मी आधी जे माझं सरप्राईज आहे ते तुमच्यासोबत लवकर लवकर शेअर करून टाकते म्हटलं. तर चला जास्त वेळ न घेता मी तुम्हाला पटकन दाखवते. आणि फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा, आणि व्हिडिओ कसा होता आणि माझं सरप्राईज कसं होतं ह्याला कमेंटसुद्धा करून सांगा. तर चला मग आता आपण पटापट आपलं सरप्राईज ओपन करूया. तर मला हसू येत आहे आणि खूप जास्त हॅप्पी वाटत आहे. तर ही बघू शकता तुम्ही, ही आहे पिशवी. तर पुखराज ज्वेलर्स याची थोडीशी स्टोरीसुद्धा सांगते मी ह्याची. तर काल ना ह्यांनी ऑफिसचं काम आहे म्हणून नागपूरला गेले होते. तर मला म्हणत होते की ऑफिसचं काम आहे, मग सकाळीच यांनी गेले होते. तर म्हटलं ठीक आहे. तर असं नॉर्मली ऑफिसचं काम असते ना यांना, मला वाटलं यांनी ऑफिसलाच गेले, पण यांनी ऑफिसच्या कामाला नव्हते गेले. तर बघा, ऑफिसच्या कामाला जातो म्हणून मला सांगून गेले आणि मी फोन केला तरी सगळं म्हणजे नॉर्मली, मला काहीही माहीत नाही, उडूसही माहीत नाही ह्याच्याबद्दल. तर बघा मस्त त्यांनी, मी म्हटलं यांनी ऑफिसला गेले आणि आता येते. तर मग यांनी गेले आणि नागपूरच्या जे ज्वेलर्स आहे ना तिथून घेतलेलं आहे हे माझी गोल्डची ज्वेलरी. ते काय आहे ते सांगायचीच आहे आणखी. तर अशी होती ही स्टोरी. आणि मग रात्री आले त्यांनी, 8-9 वाजले होते यायला. तर घरी आले आणि मग मस्त मी त्यांना जेवायचं दिली, मस्त माझ्यासाठी डेअरी मिल्क घेऊन आली आणि प्रिशासाठी किटकॅट, किंडर जॉय वगैरे. तर असं आम्ही सगळं खाल्ले आणि मला थोडंसं पण म्हणजे असं काहीही डाऊट नव्हता का बा असं असेल म्हणून. तर मग ना आम्ही मग झोपण्यासाठी इकडे आले होते, ह्या बेडरूममध्ये. प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी ना अगोदर आले, मग मी थोडंसं सावरसुवर करून ना मग मी इकडे आली. तर बघा, हीच ती जागा आहे. मी ना इथेच उभी होती. मी इथेच उभी, तिकडून मी फ्रीजमधून चॉकलेट खाल्ली आणि इथे त्यांनी बसून होते. तर असं आमने सामने बघा, आमने सामने असं आम्ही बोलत आणि प्रिशा इथे होती आणि माझं सरप्राईज ना हे इथे ओपन करून होतं. तरी पण मला दिसलं, हे बघा हीच ती एक्झॅक्ट जागा हीच आहे, तरी पण मला ना दिसलंच नाही. तर ते मी रिॲक्शनचा व्हिडिओ तुमच्या शेवट टाकेल, तुम्ही पूर्ण बघा. तर मला ना दिसलंच नाही. मग मी चॉकलेट हे करताय आणि मग यांनी मस्त व्हिडिओ करताय. म्हणजे आता मी शॉर्ट वगैरे टाकते ना, तर मला वाटलं शॉर्टमध्ये टाकायसाठी वगैरे थोडं करत असेल. तर मग यांनी काय म्हणते, प्रिशा मम्मा को बोलो इधर देखो इधर देखो. मग माझी एकदम अशी नजर गेली. तर मग एवढी म्हणजे ही झाली ना, खूपच अशी वेगळाच असा आनंद असतो ना, मला खूपच मस्त वाटला. तर
ते दाखवते आता मी काय आहे ते तुम्ही बघा. चला तर मग फ्रेंड्स आता ओपन करूया. माझं सरप्राईज गिफ्ट दाखवते. तर ही आहे अशी पिशवी दाखवलेलीच आहे आणि हे बघून तुम्हाला अंदाजा आला असेल की ह्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही. तर तुम्ही बघू शकता नाव पुखराज ज्वेलर्समधनं आहे. तर सांगते तुम्हाला हे आहे माझं मंगळसूत्र. दाखवते तुम्हाला, आधी बघूनच घ्या. मला एवढी जास्त याची डिझाईन आवडली ना, खूपच जास्त. तर तुम्हाला मी हे थोडं हे झालेलं आहे, व्यवस्थित करून दाखवते. खूप म्हणजे खूप जास्त. दाखव मग. तर बघा हे आहे माझं सेकंडवालं मंगळसूत्र. तर बघू शकता ह्याची डिझाईन अशी आहे. तर तुम्हाला मी एकदम असं जवळून दाखवते. तर बघा, आणि हे मंगळसूत्र किती छान आहे ना. असं, आणि हे बघा, हे ना इथे सेम असंच ठेवून होतं बघा. हे असंच ठेवून होतं आणि मी इथे उभी. तर एकदम असे बघू ना, बापरे, असं बघल्या मला एवढं छान वाटलं, खूपच मस्त म्हणजे. आणि ओय, तर बघा आमची प्रिशा आलेली आहे. तिला ना आता झोप आलेली आहे, तर तिला झोपवायचं आहे. तर बघा, सांगायची स्टोरी ना, हे असं इथंच ठेवून होतं आणि प्रिशा सुद्धा इथेच बसून होती. तर मला ना हे बघा, तर परत एकदा दाखवते आणि मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर बघा ही अशी आहे मंगळसूत्राची डिझाईन आणि एकदम असं जाड आहे. जे की माझं आधीचं होतं ना, ते माझं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे ना मग मी हे दुसरं केलेलं आहे. ये नाही दिखाना प्रिशू. ओके, बाहर बेट. ओके हाँ, बाहर ये नहीं दिखाना. ओ बाहर बेट. तर बघा फ्रेंड्स, माझ्या ह्या मंगळसूत्राची अशी स्टोरी होती. आता प्रिशा येऊन आहे तर तिनं हे करत आहे. ये ले, अरे वो तोडणार नाही येसे, रुको, ये नाही लेना है. आणि बघा, मी म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरसोबत नक्की शेअर करायला पाहिजे. तर बघा हे असं आहे. तर मला तर एवढं आवडलं ना, खूपच जास्त. माझं आधीचं जे मंगळसूत्र आहे ना, ते असं म्हणजे 3 लेयर्सचं आहे. तर ते हे बघा, हे खूप याची डिझाईन. आणि तुम्हालाही याची डिझाईन कशी वाटली ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, आता ही आली तर मला व्हिडिओ वगैरे काही करून, तर मी तुम्हाला ना घालून सुद्धा दाखवते. तर काल तसं मी काल घातलीच होती, यांनी मला घालून दिलं होतं. तर बघा मस्त. आणि डेली वेअरसाठी ना मला ना हे आता जास्त ना हे असंच घालू वाटते, कारण की कुठे म्हणजे असं एवढं मोठं रोज सोन्याचं घालणं म्हणजे असं हे नाही ना. मग त्याच्यामुळे ना मी हे असंच घालते नॉर्मलवाली. तर मी तुम्हाला आता घालून, क्यूट आहे हे, क्यूट आहे. ओके, मैं पहन के दिखती हूँ, रुको 1 मिनिट. तर बघा हे असं आहे आणि तरी खूपच आवडलेली आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. तर बघू शकता फ्रेंड्स, हे माझं जे मंगळसूत्र आहे ते असं आहे दिसायला. आणि कसं दिसत आहे हे सुद्धा मला नक्की तुम्ही सांगा. तर जवळून दाखवते मी तुम्हाला थोडं. तर हे बघा, हे असं दिसत आहे. तर असं होतं माझं मंगळसूत्र आणि याची स्टोरी. आणि जेव्हा केव्हा मला माझे मिस्टर गोल्डची वस्तू देते तेव्हा मला सरप्राईजच देते. आणि कानातले सुद्धा म्हणजे माझे जे कानातले आहे ना, ओके, तर लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला सरप्राईज दिली ते पण मला माहीतच नव्हते. त्याची स्टोरी तर खूपच मस्त आहे. त्याची स्टोरी तर खूपच छान आहे. तर आमची प्रिशा अशीच करते. तर बघा असं आहे मंगळसूत्र. मला तर खूप आवडलं. आणि हा, थँक्यू गुड्डूजी. हा असं होतं हे मंगळसूत्र. तर इथे बघा, मी ना तुम्हाला जवळून दाखवते. तर याची डिझाईन बघा अशी आहे. तर फ्रेंड्स, मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि माझं हे गिफ्ट कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटते परत अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.